10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बार्शी तालुका पोलीस ठाण्याने अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या प्रकरणाचा अवघ्या 3 दिवसात छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली. अपघातानंतर तब्बल 230 किलोमीटर दूर पुण्यात जाऊन लपलेल्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतलं. या तपासादरम्यान 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज आणि 6 टोलनाक्यांवरील नोंदीची तपासणी करण्यात आली. या धडाकेबाज कारवाईबद्दल बार्शी तालुका पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 227/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 281, 106(1) आणि इतर कलमानुसार अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अपघातात राजाभाऊ प्रभाकर शिंदे वय 48 राहणार कामखेडा तालुका रेणापूर जिल्हा लातूर यांचा बार्शी कुर्डवाडी मार्गावरील शेंद्रे फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने आरोपी आणि वाहनाचा कोणताही मागमूस लागत नव्हता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अपघात पथकासह तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान पोलिसांनी अपघात स्थळापासून 4ही दिशांतील मार्गांवरील सलग 3 दिवस अथक परिश्रम घेत 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच 6 टोल नाक्यांवरील वाहनांच्या हालचालींची माहिती पडताळून संबंधित वाहनाचा माग काढण्यात आला. या तपासातून अपघातासाठी जबाबदार असलेली MH12 XH 3198 क्रमांकाची वॅगनार कार असल्याचं निष्पन्न झालं. पुढील तपासात संबंधित वाहन पुणे येथील कोंढवा परिसरात असल्याची माहिती मिळाली. आरोपीने अपघातानंतर वाहनाचे नुकसान लपवण्यासाठी ते कात्रज येथील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवले असल्याचं समोर आलं. पोलिसांनी गॅरेज परिसरात सापळा रचून अत्यंत शिताफीने धर्मा बाबा जाधव याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने अपघात केल्याची कबुली दिली असून पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाणे करीत आहेत. अज्ञात वाहनाचा शोध घेऊन आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी केलेली तांत्रिक तपासणी, सीसीटीव्ही विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला. या धडाकेबाज कारवाईमुळे बार्शी तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, पोलीस अंमलदार राजेंद्र मंगरुळे, हनुमंत काळे, अतुल बाकले, युवराज गायकवाड, शिवशंकर खराडे आणि सागर वाकळे यांनी पार पाडली आहे. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, बार्शी तालुका पोलीस ठाणे. बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 227/2026 BNS कायदा कलम 281 कलम 106(1) प्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत राजाभाऊ प्रभाकर शिंदे वय वर्ष 48 राहणार कामखेडा तालुका रेणापूर जिल्हा लातूर हा बार्शी कोर्डवाडी रोडवर शेंद्रे फाट्याजवळ अपघातामध्ये जखमी होऊन मयत झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यातील आरोपी आणि वाहन अज्ञात होते, कारण अपघात करून मृत्यूस कारणीभूत होऊन अज्ञात आरोपी हा वाहन घेऊन पळून गेलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दल यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला सूचना दिलेल्या होत्या. हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील अपघात पथकास सूचना देऊन अपघाताच्या ठिकाणापासून सलग 3 दिवस 4ही दिशेला जवळपास 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि 6 पेक्षा जास्त टोल नाक्यांवर तपासणी करून सदरची गाडी ही MH12 XH 3198 वॅगनार ही असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आणि यातील आरोपी हा पुणे कोंढवा येथे असल्याचे आम्ही तपासामध्ये निष्पन्न केले. या आरोपीला ताब्यात घेण्याकरता आणि या वाहनाच्या शोधाकरता अधिक माहिती घेतली असता अपघात करून या आरोपीने ही गाडी कात्रज येथील एका गॅरेजमध्ये रिपेअरिंग करण्यासाठी सोडलेली होती. या आरोपीचे नाव धर्मा बाबा जाधव असे असून या आरोपीने हा अपघात केल्यानंतर वाहन घेऊन पुणे येथे जाऊन पळून लपून बसलेला होता.
तांत्रिक विश्लेषण, त्याचबरोबर 50पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, सलग 3 दिवस तपास आणि 6 पेक्षा जास्त टोलनाक्यांवरून या गाडीचा आम्ही तपास केलेला आहे आणि या आरोपीला पुढील तपासकामी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. अशा प्रकारे हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे. जवळपास या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आमच्या 3 टीम काम करत होत्या. 230 किलोमीटर पुणे येथून या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. सदरची कामगिरी ही सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक कबाडे सर, त्याचबरोबर DYSP जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणेकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.